हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल अंजीज फूड ब्लॉग. आपण आज बनवूया गव्हाच्या कुरडया. हे बघा किती छान या गव्हाच्या कुरड्याचे जे एक एक तार आहेत ते वेगळे झाले आहेत. व्यवस्थित चीक तयार झाला होता आणि किती छान खुसखुशीत तयार झालेले आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कुरडई पांढऱ्या शुभ्र होण्यासाठी टिप्स सांगितलेल्या आहेत, तर अजिबात स्किप न करता व्हिडिओ बघा. मी तर गहू घेतले आहेत, जाडसर आणि पिवळसर गहू घ्यायचा आणि गहू स्वच्छ धुवून घेतले चांगले 2-3 पाण्याने. त्यानंतर गहू 4 दिवस भिजत घातले. रोज या गव्हातलं पाणी चेंज केलं आणि परत दुसरं पाणी घातलं. गहू भिजत घातल्यानंतर हा जो डब्बा आहे तो बाहेर गॅलरीत ठेवायचा किंवा उन्हात ठेवायचा, म्हणजे गहू छान भिजले जातात. अशा प्रकारे मी गहू भिजवून घेतले 5 दिवस. 5 दिवसाच्या कुरड्याची रेसिपी आहे, त्यामुळे 4 दिवस गहू भिजवून घेतले होते आणि 4थ्या दिवशी याचा चीक काढून घेतलेला आहे. 4 दिवस झाले. हे बघा, मी तुम्हाला डायरेक्ट 4थ्या दिवशी दाखवत आहे. गव्हातला हे बघा, हलकंसं प्रेस केल्यानंतर लगेच चीक बाहेर येतोय. आता आपण हे गहू वाटून घेऊया. त्यासाठी मी गव्हावरचं जे पाणी आहे ते काढून घेते. गव्हावरचं पूर्ण पाणी काढून घेतलं मी. आपले गहू गाळायची जी गाळणी असते तिचा वापर केला आणि बेसिंगमध्ये गाळणी ठेवली. पूर्ण गहू यामध्ये घालून घेतले. मी इथं 3 किलो गहू घेतले होते. एकदम 3 किलो गहू भिजवले आणि त्याच्यातील 1.5 किलो गव्हाचा साध्या कुरड्या केल्या आणि 1.5 किलो गव्हाच्या तिळाच्या कुरड्या केलेल्या आहे. तर दोन्ही पण व्हिडिओ नक्की बघा. भिजवलेले गहू मिक्सरच्या भांड्यात घातले. 2 नंबरचं मिक्सरचं भांडं घेतलं आणि एक मोठी वाटी भरून गहू या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे. थोडंसं पाणी घालून चालू बंद करून मिक्सरचं भांडं गहू फिरवून घेतले. खूप बारीक पेस्ट नाही करायची, नाहीतर मग कुरड्या लालसर होतात. पाहिजे तसा पांढरा शुभ्र कलर येत नाही. ही जे गहू आहे आपल्याला यातला फक्त चीक बाहेर काढायचा आहे, की कुठल्या प्रकारची पेस्ट तयार करायची आहे. त्यामुळे थोडंसं पाणी घालायचं आणि मिक्सर चालू बंद करून 2-3 वेळेस फिरवून घ्यायचं. हे बघा. त्यानंतर मी एका मोठ्या पातेल्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आहे. त्या पाण्यामध्ये हे फिरवून घेतलेले गहू काढून घ्यायचे. अशा प्रकारे मी सर्व गहू फिरवून घेतले मिक्सरच्या भांड्यामध्ये. हे बघा, या पातेल्यामध्ये पूर्ण गहू फिरवून झालेले आहेत. हाताने एकजीव करून घेतलं, म्हणजे काही गहू जे फुटले नाहीत मिक्सरमध्ये ते परत हाताने प्रेस केल्यानंतर फुटून जातात. आणि दाबून घ्यायचा आणि यातील चीक बाहेर काढून घ्यायचा. आणि जो चौथा आहे तो परत मी एका पाटीमध्ये पाणी घेतलं आणि त्यामध्ये टाकून घेतले. आणि गहू वाटण्यासाठीची वेळ म्हटलं तर उन्हाच्या वेळेस गहू नाही वाटायचे, एकतर सकाळीच वाटायचे, नाहीतर मग संध्याकाळी ऊन उतरल्यानंतर वाटून घ्यायचे. गहू पूर्णपणे मी त्यातला कोंडा बाहेर काढून घेतला होता. हे बघा, गाळणी फिरवून घेते तर गाळणीवर अजिबात कोंडा येत नाही. आता मी अशा प्रकारे कोंडा बाहेर काढून घेतला. आणि जर कधी आपण गहू भिजत घातले आणि चीक पण तयार झाला आणि जर पावसाचं वातावरण झालं तर अशा वेळेस हा जो चीक आहे तो 1-2 दिवस राहू द्यायचा. त्यातले वरचं पाणी काढून घ्यायचं, परत दुसरं पाणी टाकायचं. अशा प्रकारे आपण 5 दिवसाच्या कुरड्या 7 दिवसाच्या करू शकतो किंवा 9 दिवसातसुद्धा करू शकतो. 2 ते 3 दिवस आपल्याला याचा टायमिंग वाढत येतो. त्यानंतर मी एका डब्याला एक कापड बांधून घेतला आहे आणि त्यावरती हा जो चीक आहे काढून घेतलेला तो असं ग्लासनी मिक्स करून घेते व्यवस्थित. म्हणजे जो चीक आहे तो ह्या पातेल्याच्या बुडाला जाऊन बसतो, खाली बसतो. असं मिक्स करत हा जो चीक आहे तो आपल्याला गाळून घ्यायचा आहे. कुरड्या पांढऱ्या शुभ्र येण्यासाठी कपड्यानेच शक्यतो चीक गाळून घ्यायचा. आणि आपण हा चीक 2 वेळेस गाळणार आहे, त्यामुळे कुरड्या एकदम पांढऱ्या शुभ्र येतात. हे बघा, यात असं ते गव्हाचा जो लालसर कचरा आहे तो निघून जातो. आणि हा कचरा असा काढून घ्यायचा आणि वेगळ्या भांड्यामध्ये जमा करायचा. आणि हा जर आपल्या चीकमध्ये जर मिक्स झाला तर कुरड्या लालसर होतात. अशा प्रकारे मी सर्व चीक हा या कपड्यावर टाकला आणि हा चीक गाळून घेतला आहे डब्यामध्ये. गहू भिजवायला शक्यतो स्टीलच्या डब्याचाच वापर करा, ॲल्युमिनियमचं डब्याचा वापर नका करू. हे बघा, हा चीक गाळून झाला आहे आणि चीक बुडाशी बसला होता या डब्याच्या, तो पण मी काढून घेतला.
आणि हे बघा ही ओढणी आहे, याचा जो एक कोपरा खराब झाला होता तो साईडला केला मी, आणि दुसरी जी स्वच्छ बाजू आहे त्या बाजूने परत हा चीक एकदा गाळून घेत आहे. बांधून घ्यायचा हा कपडा परत व्यवस्थित, म्हणजे आपल्या ज्या कुरड्या आहेत ते एकदम पांढऱ्या शुभ्र येतात, यामध्ये अजिबात कोंडा जात नाही. काय होतं, आपण मिक्सरमध्ये गहू फिरवतो त्यामुळे किती प्रयत्न केला तरी गहू काही खूप बारीक होतात, मग त्यामुळे यामध्ये असं लालसर कलर होतात कुरड्यांचे. त्यामुळे 2 वेळेस गहू नक्कीच गाळून घ्यायचे. बघा तुम्ही एक वेळेस ट्राय करून, 2 वेळेस गाळलेले ज्या कुरड्या असतात त्या खूप छान पांढऱ्या शुभ्र येतात. त्यानंतर आपल्याला हा डब्बा आता 24 तासासाठी झाकून ठेवायचा आहे. नंतर हा डब्बा मी ठेवून दिला साईडला, आणि तुम्हाला आता दुसऱ्या दिवशी सकाळी दाखवत आहे. हे बघा पूर्ण चीक खाली बसला आहे, आणि वरचं जे पाणी आहे ते काढून टाकायचं. डब्यातील पाणी काढायच्या वेळेस डब्बा जास्त हलवायचा नाही, सावकाश वाकडा करत करत यातलं पाणी काढून घ्यायचं. पूर्ण पाणी काढून घ्यायचं, आणि म्हणजे हलवायचं नाही, हलवलं तर आपला चीकसुद्धा बाहेर येईल. हे बघा पिवळं पाणी पूर्ण काढून घेतलं मी, आणि मला ज्या तिळाच्या कुरड्या करायच्या आहे त्यासाठी लागणारा जो चीक आहे तो पण मी वरचा चीक त्यासाठी काढून घेतला, आणि जो हा खालचा चीक आहे त्याच्या मला ज्या आत्ता कुरड्या करायच्या आहे आपल्या रेग्युलर वर्षभर वापरायच्या कुरड्या करण्यासाठी हा चीक वापरणार आहे. या पातेल्यातला चीक आहे तो मी दुसऱ्या दिवशीसाठी ठेवून दिला. या व्हिडिओ संपल्यानंतर तुम्ही तो व्हिडिओसुद्धा बघू शकता. तिळाच्या कुरड्या पण खूप छान तयार होतात. हे बघा, हे पूर्ण चीक जो आहे तो या डब्याच्या तळाशी बसलेला आहे, तो मी काढून घेतला. अगदी पांढरा शुभ्र चीक तयार झालेला हा 2 वेळ गाळून घेतल्यामुळं व्यवस्थित चीक तयार होतो. हा तयार झालेला चीक आपल्याला आता मोजून घ्यायचा आहे, आणि एका लाटण्याने मी त्याला काढून घेतलं या डब्यातून. म्हणजे जो खाली तळाशी बसलेला चीक आहे तो आपल्याला व्यवस्थित काढता यायला पाहिजे. हे बघा वरचा चीक जो आहे तो मी एका पातेल्यामध्ये काढून घेतला, आणि खाली राहिलेला चीक हाताने काढावा लागतो कारण खूप घट्ट असतो आणि खाली बसलेला असतो. बघा किती पांढरा शुभ्र चीक तयार झालेला हा. या डब्यातला पूर्ण चीक काढून घेतला, आणि त्यानंतर याला हातानेच मिक्स करून घेतलं, कारण लाटण्याने पण ते फुटत नाही, खूप कडक झालेला असतो. त्यामुळे मी याला हाताने व्यवस्थित मिक्स करून घेतलं एकदा. अगदी मस्त घट्टसर असा चीक काढून घेतला. त्यानंतर मी एक भांडं घेतलं, आणि या भांड्यामध्ये आपल्याला हा चीक आता मोजून घ्यायचा आहे. चिकाचं प्रमाण आणि पाण्याचं प्रमाण आपल्याला सारखं पाहिजे, त्यामुळं आधी चीक मोजून घ्यायचा, त्यानंतर पाणी गरम करायला ठेवायचं. हे भांडं भरायला 1 इंचभर जागा कमी होती, म्हणजे 1 इंच हे चीक कमी होता. मग मोजून घेतलेला चीक मी परत आधीच्याच पातेल्यामध्ये काढला. त्यानंतर या भांड्याला स्वच्छ करून घ्यायचं, आणि याच भांड्याने मोजून पाणी ठेवायचं गरम करायला. हे बघा मी इथे एक मोठं पातेलं ठेवलं, त्यानंतर यामध्ये पाणी घालून घेतलं, आणि त्यावर झाकण ठेवलं आहे. त्यानंतर साच्याची तयारी करून घेत आहे. इथं मोठ्या होलची जी चाळणी असते ती लावली आहे. मी बारीक होलची नाही वापरायची, बारीक होलची वापरली ना कुरड्या अजून वाळल्यानंतर अजून बारीक होतात, आणि त्या वर्षभर आपण जेव्हा त्याला हाताळतो त्यावेळेस त्या तुटतात. त्यामुळे शक्यतो मोठ्या होलच्याच कुरड्याने चाळण्या लावून कुरड्या तयार करून घ्यायच्या. चीक असा मिक्स करत राहायचा मध्ये मध्ये, कारण तो खाली बसतो या पातेल्यामध्ये. मी त्याला व्यवस्थित एकजीव करून घेतलं. हे बघा पाणी गरम झालं होतं आपलं. त्यानंतर मी त्यातला अर्धा ग्लास पाणी काढून ठेवलं आहे, म्हणजे आपल्याला अंदाज घेत घेत जर लागलं तर वरून घालता येतं, म्हणून मी आधीच अर्धा ग्लास पाणी काढून घेतलं. यामध्ये मीठ घालायचं चवीपुरतं. मीठ घालून झालं होतं, त्यानंतर मी यावर परत झाकण ठेवलं. पाण्याला उकळी आली आहे.
या पाण्याला मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं एकदा आणि त्यानंतर मी हा चीक हटवून घेत आहे आणि आमच्या आहोंना हा चीक मी यामध्ये घालायला सांगत आहे, कारण एका माणसाकडनं होण्याचं हे काम नाही आहे. बारीक धार लावायची म्हणजे चिकाच्या अजिबात गिठोळ्या होत नाही. एकाने मिक्स करायचं आणि एकाने यामध्ये चीक घालत राहायचा हळूहळू. गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि हा चीक व्यवस्थित या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा. सारखं हलवत राहायचं याला, म्हणजे चिकाच्या अजिबात गिठोळ्या तयार होणार नाही. हे बघा, पूर्ण चिक यामध्ये टाकून झाला होता. त्यानंतर मला असं वाटलं की यामध्ये अजून पाण्याची गरज आहे, त्यामुळे मी अर्धा ग्लास काढून ठेवले जे पाणी जे होतं ते त्या चिकाच्या पातेल्यामध्ये घातलं आणि ते परत यामध्ये घालून घेत आहे. थंड पाणी अजिबात वापरायचं नाही या चिकाला जेव्हा आपण हटत असतो तेव्हा. त्यानंतर मी आहोंना पातेलं पकडायला सांगितलं आणि मी व्यवस्थित चीक घोटून घेतला. पाणी अजून लागेल म्हणून मी साईडला एका ग्लासभर पाणी दुसऱ्या पातेल्यामध्ये परत गरम करायला ठेवलं होतं, कारण जर लागलंच तर यामध्ये गरम पाणीच टाकायचं, थंड पाणी अजिबात वापरायचं नाही. व्यवस्थित हा चीक घोटून झाला होता. हे बघा, अजिबात गिठोळ्या झाल्या नाही या चिकामध्ये. चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि अशा प्रकारे लाकडी चाटू असल्यामुळे हा चीक व्यवस्थित हटता येतो. अशा प्रकारे चीक हटण्याचं ट्रेनिंग आम्हाला अगदी लहानपणीच आई आणि आजी द्यायची. त्यांचं चीक हटून झाला की त्यानंतर ते आम्हाला प्रॅक्टिस म्हणून थोडंसं हा चाटू जो आहे तो फिरवायला लावायचे. आणि हे बघा, यामध्ये थोडंसं गरम पाणी घातलं मी आत्ता, एक ग्लासभर गरम पाणी ॲड केलं. परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. पारंपरिक रेसिपी हे आपल्या आई आणि आजी करत असतात, तेव्हाच आपल्यावर लहानपणापासूनच संस्कार होतात आणि ते जसं करतायत तसं आपल्याला मोठं झाल्यावर ती गोष्ट आपोआपच शिकल्या जाते. त्यानंतर मी चाटू जो असतो तो साईडला ठेवला आणि एका सराट्याच्या मदतीने सर्व चीक हा पातेल्याला लागलेला सर्व एकत्र करून घेतला. हे बघा, आणि झाकण ठेवून हा चीक व्यवस्थित वाफवून घेतला. गॅसची फ्लेम लो टू मीडियम करायची मिक्स करताना, आणि जेव्हा झाकण ठेवू त्यावेळेस अगदी लो करायची आणि व्यवस्थित चीक वाफवून घ्यायचा. चीक शिजला आहे की नाही हे बघण्यासाठी मी हाताला पाणी लावलं आणि त्यानंतर असा हात लावून पाहिला तर हाताला चिटकत नव्हता. त्यानंतर चीक शिजून झाला होता हा. त्यानंतर मी बाहेर एक प्लॅस्टिक अंथरून घेतलं. कॉटनच्या कपड्यावर सुद्धा आपण या कुरड्या सहज वाळू घालू शकतो. आणि अशा प्रकारे मी साच्याने 2 ते 2.5 एडेची कुरड्या तयार करून घेत आहे. मस्त अशा कुरड्या तयार झालेल्या आहेत. एक एक तार वेगळा झाला आहे कुरड्यांचा. हे बघा, किती पांढऱ्या शुभ्र अशा कुरड्या तयार झालेल्या आहेत. एवढ्या चिकाच्या जवळपास 60 कुरड्या तयार झाल्या होत्या. मी सर्व कुरड्या टाकून घेतल्या. कुरड्या टाकत असताना मी एकटी टाकत होते, पण तरीसुद्धा कुरडईचा जो चीक आहे तो घट्ट न होऊ देता आपण प्रत्येक वेळेस कुरडई जेव्हा टाकायला घेतो त्यावेळेस चीक काढून घ्यायचा आणि लगेचच त्या पातेल्यावर झाकण ठेवायचं, म्हणजे कुरड्या शेवटपर्यंत चीक हा गरमच राहतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला दाखवत आहे, कुरड्या बघा सुकून झाल्या होत्या आणि मी इथं पाटीमध्ये काढून घेतल्या. अशा प्रकारे मी या कुरड्या 3 दिवस सुकवून घेतल्या व्यवस्थित. त्यानंतर मी दुसऱ्या दिवशी केलेल्या ह्या आहेत तिळाच्या कुरड्या, त्यानंतर खारोड्या केलेल्या आहेत आणि तांदूळाचे पापड केले आहेत. त्यानंतर गहू तांदळाचे पापड आहेत आणि ह्या आहे आज केलेल्या कुरड्या. तर सर्व रेसिपी चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत, एकदा नक्की विजिट करा. उन्हाळी वाळवण रेसिपी सर्व व्यवस्थित प्रमाणासहित सांगितलेल्या आहे. हे बघा, मस्त अशा पांढऱ्या शुभ्र कुरड्या तयार झालेल्या आहेत आणि मी सुकवून घेतल्या. एकही कुरडई अजिबात तुटली नाही. चीक व्यवस्थित शिजला होता आणि पांढऱ्या शुभ्र कुरड्या तयार झाल्या. त्यानंतर आपण अशा प्रकारे कुरड्या तयार करून अगदी 2 वर्षासाठी सुद्धा स्टोअर करू शकतो. तेल गरम करून घेतलं मी आणि तुम्हाला कुरडई तळून दाखवते. बघा, मस्त असा कुरडईचा एक एक तार वेगळा झालेला आहे. खूप छान कुरड्या तयार होत आहे. या नक्की बनवून बघा.
तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ तुमच्या फॅमिली आणि फ्रेंडबरोबर शेअर करा. तुमचा अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपण परत भेटू नेक्स्ट रेसिपीमध्ये. थँक्यू सो मच.